विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? आनंदात ना? नक्कीच, कारण आनंदात असलंच पाहिजे. आजूबाजूला दिसणाऱ्या घटना, पुढं असणारे काही प्रश्न, शाळा कॉलेज केव्हा सुरू होणार, काय होणार, परीक्षा कशी होणार, काय किंवा ज्यांची रद्द झाली त्यांचा निकाल कसा लागणार, पुढच्या वर्षीचं कसं होणार, अशा अजून एक प्रश्न आजही आपल्या समोर अनुत्तरित आहेत. प्रत्येकजण आपापल्या परीनं त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतोय, पण अजूनही काही काळ आपल्याला थांबायला लागणार आहे. पण जसं मागच्या वेळी सांगितलं होतं की स्वतःलाच आपले काही स्टम्प्स, आपले काही गोल्स ठरवावे लागतील. आणि मला वाटतं या आठवड्यामध्ये तुम्ही तुमचे गोल्स स्टम्प्स ठरवले असतील. पण हे गोल स्टम्प्स ठरवल्यानंतर सुद्धा काही वेळा काही गोष्टी समोर येतात आणि मग वाटायला लागतं की अरे, आपण फारच मोठं ध्येय घेतलं का, फारच मोठ्या स्टम्प्स घेतल्या का, आणि हे काय आपल्याला जमणार का? मंडळी, खरं तर आपल्याकडे एक वाक्य नेहमी सांगितलं जातं की अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. याचा अर्थ काही लोक वेगळा अर्थ काढतात की यशाच्या मार्गावर जायचं असेल तर अपयश हे मिळणारच आहे. पण खरा अर्थ तो तसा नाहीये. अपयश आलं तरी थांबू नका, कारण ती पहिली पायरी आहे. तर या पहिल्या पायरीवरून पुढे जायला सुरू करा, तरच तुम्ही यशापर्यंत पोहोचाल. अपयशावर पहिल्या पायरीवरच थांबलात तर यशापर्यंत कधीच पोहोचणार नाही, कारण पहिल्या पायरीवर थांबलात याचा अर्थ तुम्ही कायमचे अपयशी मानून बसलात, होऊन बसलात. आता काही लोक म्हणतील हे सांगायला सोपे, पण तर हे काय करणं गरजेचं आहे? तर बरीच लोक म्हणतात की नाही, आम्ही अपयश आलं, आम्ही परत परत प्रयत्न केला, पण दरवेळी आम्हाला त्यात अपयश येतं. काही लोक इंग्रजी बोलायचं ठरवतात, काही लोक गणिताच्या बाबतीत काही विषय ठरवतात की गणित विज्ञानाच्या बाबतीत असतं, इतिहासाच्या बाबतीत असतं, निबंध लिहिण्याच्या बाबतीत असतं काही लोकांचं. मंडळी, एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, अपयश आलं तर तिथं थांबा आणि चहूबाजूने विचार करा की हे अपयश नेमकं का आलं. माझ्याकडे अशी कुठली गोष्ट आहे की जी गोष्ट कमी पडली. मग ते कदाचित आपल्याकडे उपलब्ध असलेलं ज्ञान असेल, कदाचित आपल्याकडे उपलब्ध असलेलं कौशल्य असेल, कदाचित आपण केलेला कंटाळा असेल, थोडक्यात काहीतरी करायला गेलो असेल. नेमकं काय आहे अपयशाचं कारण ते शोधा. कारण नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा माणूस अपयशी होतो तेव्हा त्याला नावं ठेवणारे, दोष देणारे खूप जण असतात. पण जेव्हा माणूस यशस्वी होतो त्यावेळी त्याचं कौतुक करणारे, त्याला सांगणारे की बघ, आम्ही तुला म्हणणार होतो की एक दिवस तू यशस्वी होशील, असे पण खूप लोक असतात. पण सगळ्यात महत्वाचं आहे, अपयश आलं आणि यशस्वी झालात तरी त्याला खरे कारणीभूत हे तुम्ही स्वतः असता. कुठलाही खेळाडू घ्या, तो खेळाच्या सुरुवातीलाच त्या खेळामध्ये यशस्वी होत असं नाहीये. प्रत्येक वेळी त्याला काही ना काहीतरी अपयश येत जातं. या अपयशामधून तुम्ही शिकत गेलात, नेमकं अपयश कुठं येतं, काय येतं, हे जर शिकत गेलात तरच तुम्हाला ते जमेल. मला सांगा, तुम्हाला बहुतेक सगळ्यांना सायकल चालवायला येत असेल. सायकल चालवायला पहिल्यांदा जेव्हा गेलात तेव्हा असं घडलं का की तुम्ही सायकल हातात घेतलीत, सायकलवर बसलात, पाय टाकला पलीकडं आणि सायकल चालवायला लागलात? असं घडलं? नक्कीच नाही. काही लोक म्हटलं आमच्या हातात घडलं. मग काय झालं असेल, ती पाठीमागं दोन बाजूला दोन चाक असतात बाजूला लावलेले, तशी सायकल तुम्हाला आणून दिली असेल आणि त्या सायकलीवर तुम्ही पडला असाल. जेव्हा लोकांनी मोठी सायकल चालवायचा प्रयत्न केला तेव्हा पहिल्यांदा काय घडलं? पहिल्यांदा सायकल पडली. मग आज कसं काय तुम्ही सायकल चालवू शकता? एकदाच पडली का? तर नक्कीच नाही. खूप वेळा ती सायकल पडत होती. काय होत होतं, तुम्ही सायकलवर बसायला जात होतात, दोन्ही हँडल पकडले, पाय एका पॅन्डलवर डावा पाय झाला, दुसरा पाय पॅन्डलवरती ठेवायला गेलात की सायकल पटकन तुमच्या अंगावर यायची. होत होतं ना असं? पण अशा वेळी तुम्ही पहिली गोष्ट काय शिकलात, तर त्या सायकलला व्यवस्थित पकडायला शिकलात. सायकल चालवणं हे नंतरच होतं. सायकलला व्यवस्थित
पकडायला, त्याला बॅलन्स करायला शिकलात आणि मग हळूहळू हळू तुम्ही टप्पे. मग काही लोक त्या पॅडलवर पाय ठेवून तेवढाच बॅलन्स करत करत एकेका पायाने चालत चालत जाऊन सायकल शिकतात. आठवत असेल तर बघा, खूप लोक विसरले गेले, पण जसं मी सांगायला सुरू केलं तसं काही लोकांना अरे होय, हे आपण विसरलोच होतो की. आणि असं करत करत मग पूर्वीच्या काळात सायकल शिकण्याची अजून एक पद्धत होती. मधून पाय घालून सायकल चालवायला शिकायचं, म्हणजे निदान पॅडल चालवायला बॅलन्स करायला येईल, नंतर मग शीटवरती बसायचं. या टप्प्याटप्प्याने काही लोक शिकली. आज सायकल चालवताना यातलं काही आठवतं का? काहीच आठवत नाही. सायकल चालवताना तुम्ही किती वेळा पडलात आठवतं का? नाही आठवत. पण त्यावेळी जर तुम्हाला वाटलं असतं की सायकल चालवताना मी पडतोय, मला लागतंय आणि मी इथून पुढे जमणार नाही, तर तुम्ही सायकल चालवताना कधीच शिकला नसतात. गाडी चालवायला शिकलात. सुरुवातीला गाडीचं काय झालं, चालवायला सुरू केल्यानंतर इकडं तिकडं होत होतं. हँडल एकदम ॲक्सिलेटर वाढायचा, नाही नाही म्हणून तुम्ही सोडून बाजूला होत होतात. आज काय आहे? आज गाडी चालवण्यामध्ये तुम्ही एक्सपर्ट झालेला असता. खरं तर कुठलंही क्षेत्र असू दे, त्या क्षेत्रामध्ये जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर पहिली गोष्ट आहे, नेमकं काय करायचं आहे हे समजावून घ्या आणि मग ते करायला जा. खूप वेळा लोक घाई गडबडीत काहीतरी करायला सुरुवात करतात, ते जमत नाही आणि मग म्हणतात की नाही बाबा, हे आपलं काम नव्हे, आपल्याला जमणारच नाही. का जमणार नाही? कारण ते काय आहे याची पूर्ण माहिती तुमच्याकडे नाही आहे. तेव्हा जर तुम्हाला ते यशस्वी व्हायचं असेल तर पहिलं काम करा. त्याची सुरुवात करायच्या आधी त्याच्या ज्या बेसिक गोष्टी त्या समजावून घ्या आणि मग पुढच्या टप्प्याकडे जा. कारण मी गणिताचा शिक्षक आहे, मॅथमॅटिक्सचा टीचर आहे. बऱ्याच वेळा मी विद्यार्थ्यांना बघतो की तो थेरम कन्सेप्ट काय आहे हे समजावून न घेता डायरेक्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करायला सुरू करतात आणि नाही सुटलं की मग नाही, हे आम्हाला काही कळलंच नाही. नाहीच कळणार. आणि समजा जरी सुटलं एक्झाम्पल, उत्तर जरी बरोबर आलं तरी तुम्हाला त्याची मूळ कन्सेप्ट समजलेली नाहीये. तुम्ही पायऱ्या पाठ करून काहीतरी करताय, पण नेमकं त्यातून काय होतं हे तुम्हाला कळलेलं नाही. हेच प्रत्येक विषयाच्या बाबतीत आहे. निबंधाच्या बाबतीत सुद्धा असेल किंवा अजून कुठल्याही विषयाच्या, विज्ञानाच्या बाबतीत असेल, सामाजिक क्षेत्राच्या बाबतीत असू शकेल, प्रत्येक ठिकाणी ते आहे. निबंध लिहायचा आहे, पण निबंध कसा लिहायचा? मुलं काय करतात, निबंधाला अशी सुरुवात पाहिजे, असा मध्य पाहिजे, असा शेवट पाहिजे, टेक्निकल गोष्टी बस. पण ते निबंध लिहिण्यामध्ये कुठल्या निबंधाला कसं लिहायचं, कशी प्रस्तावना करायची आणि मग तो मूळ मुद्द्याकडे येऊन तो मुद्दा कसा पटवून मुद्देसूद सांगायचा आणि मग शेवट परत मूळ त्या विषयाकडे कसं यायचं, हे ज्याला कळतं मग त्याला कुठलाही विषय त्यातून निबंध लिहू शकतो. पूर्व तयारी ही पहिली गोष्ट आहे. नेमकं काय आहे, काय हवंय हे समजावून घेणं आणि मग दुसरा टप्पा येतो, तो म्हणजे प्रत्यक्ष काम करणं. आणि तिसरा टप्पा आहे, काही वेळा लोक जमलं की ते सोडून देतात. मला सांगा, तुम्हाला सायकल थोडी चालवायला आली असते आणि तुम्ही सायकल चालवायचं सोडून दिलं असतात तर काही वर्षांनी तुम्हाला परत सायकल चालवायला आलीच नसती. तुम्हाला काय करायला लागेल, त्याची परत परत उजळणी, प्रॅक्टिस करायला पाहिजे. खरं तर एक वाक्य इंग्रजीमध्ये नेहमी सांगितलं जातं, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. पण माझे गुरु सरशी ते वाक्य अजून दुरुस्त करून सांगतात, अ परफेक्ट प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. प्रॅक्टिस सुद्धा परफेक्ट पाहिजे, व्यवस्थित पाहिजे, जे करायचं पाहिजे तेच त्याची प्रॅक्टिस केली पाहिजे. उगीच प्रॅक्टिस करत बसलात तर तुम्ही परफेक्ट नाही होणार. तर त्या प्रॅक्टिसला सुद्धा दिशा असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे मंडळी, या 3 पायऱ्यावरती तुम्हाला काम करायला लागेल. तुम्ही नक्की, तुम्ही जे ठरवता, जे गोल, जे स्टम्प्स तुमच्यासाठी ठेवताय त्याच्यामध्ये यशस्वी व्हाल. आणि लोकांना वाटतं यशस्वी म्हणजे लगेच तुमचा कुठेतरी डिजिटल तयार झाला पाहिजे, तुमच्या नावावरती एवढेच गुण पडले पाहिजेत. नक्कीच नाही. तुम्ही यशस्वी झालात किंवा नाही हे तुम्हाला तुमचं मन सांगतं. कारण तुम्हाला कळतं की अरे हा, मला जमलं. तुमच्या आतून तो आत्मिक समाधान असतो आणि तेव्हा ते असतं खरं यश. ते मग गुणामध्ये, मार्कामध्ये कन्व्हर्ट हो न हो हा नंतरचा भाग आहे. पण सगळ्यात पहिला, अरे हा, कळलं बरं का मला, जमायला लागलं बरं का मला, यायला लागलं बरं का मला, हे सगळ्यात महत्वाचं सूत्र आहे. आणि हे सूत्र लक्षात ठेवून तुम्ही तुमच्या कामाला सुरुवात करा. कराल ना? ठीक आहे. तर आज हा विषय आपण इथंच थांबतोय. पुढच्या आठवड्यात, पुढच्या वेळी नक्की एक नवीन छानसा विषय घेऊन तुमच्या समोर येईन. तोपर्यंत धन्यवाद. आणि हो,
आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांनाही सबस्क्राईब करायला सांगा. चला, इथे मी तुमचा निरोप घेतो. धन्यवाद.